मंडळी, काही लोक पदासाठी काम करत नाहीत, तर काम करत राहिल्यामुळं त्यांना पद मिळतं आणि म्हणूनच काही समाजकार्य हे निवडणुकीपुरतं मर्यादित नसतंच. गणेश सकपाळ सामाजिक संस्थेच्या माध्यमातून दर महिन्याला मोतीबिंदू तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन केलं जातं. आजही असंच एक शिबिर पार पडलं. थोरा मोठ्यांच्या आशीर्वादामुळे आमचे नेते सन्माननीय गणेशदादा सकपाळ हे या आताच होऊ घातलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड असे मताधिक्याने तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने निवडून त्या ठिकाणी नगरसेवक झालेले आहेत आणि आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांच्या अंगामध्ये यामुळे 4 नगरसेवकांचं बळ त्या ठिकाणी आलेलं आहे. त्यामुळे जो लोकांनी जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला सार्थ ठरत आम्ही पूर्वी जे काम करायचो त्याच्यापेक्षा 10 पटीने जास्त 4 वार्डातल्या नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून यापुढे आम्ही सुद्धा असेच काम करत राहू. खरं तर नुकत्याच झालेल्या नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकांमध्ये गणेश सकपाळ नगरसेवक म्हणून निवडून आले. पण महत्वाची गोष्ट ही नाहीये की आज ते नगरसेवक आहेत. महत्वाची गोष्ट ही आहे की ते नगरसेवक होण्याआधीही हे सगळं काम अगदी सातत्यानं करत होते. संस्थेच्या माध्यमातून 1123 मोतीबिंदू शस्त्रक्रिया या पूर्ण झालेल्या आहेत आणि त्यामध्ये सर्वात जास्त वाटा हा आर शंकरा झुंझुनवाला जे पनवेलचं हॉस्पिटल आहे यांचा आहे. तसे इतरही आपले डी.वाय. पाटील असेल, एमजीएम हॉस्पिटल असेल, असं सर्वच रुग्णालयांमध्ये डी.वाय. पाटील मध्ये आपली दररोज या ठिकाणावर बस जाते तेथे सुद्धा मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया दररोज करण्यात येतात. आणि आता जर नगराची सेवा करण्यासाठी जनतेनं त्यांना निवडूनच दिलंय, त्यामुळे त्यांच्या कामाला अधिक गती मिळाली आहे यात शंकाच नाही. अहो, मोतीबिंदू म्हणजे फक्त डोळ्यांचा आजार नाहीये, तर तो एखाद्याच्या आयुष्यात अंधार आणणारा टप्पा आहे. आणि अशा वेळी कोणी तुम्हाला प्रकाशमय दृष्टी देत असेल तर मग तोच खरा नगरसेवक म्हणावा लागेल. लोकनेते सन्माननीय गणेशजी नाईक साहेब यांच्या आशीर्वादाने आणि कार्यसम्राट नगरसेवक श्री गणेशदादा सकपाळ यांच्या सूचनेनुसार त्यांनी जी मोतीबिंदू मुक्त नवी मुंबई अशी संकल्पना या ठिकाणी मांडली होती, ती संकल्पना सर्वच कार्यकर्त्यांच्या माध्यमातून कुठेतरी पूर्णत्वास या ठिकाणी जात आहे. जे काम गणेशदादा सकपाळ आणि त्यांच्या संपूर्ण कार्यकर्त्यांनी अगदी सत्यात उतरवून दाखवलंय. अहो, राजकारण म्हणजे फक्त भाषण नाहीये, राजकारण म्हणजे लोकांचं जीवनमान सुलभ करणं आहे. आणि हेच काम गणेश सकपाळ सामाजिक संस्था अविरत करत आली आहे. त्यामुळे आमच्या या एक विचार चॅनलकडून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत.